रस्तो जर म्हटलात ना तर असा बऱ्यापैकी असा मध्ये मध्ये काहीतरी ना खराब रस्ता पोरांच्या मनावरती एक वेगळे परिणाम होतात. असे शाळा असले काय, निसर्गाच्या सानिध्यात असले का, म्हणजे नदी क्रॉस केलात काय देवगड तालुक्यात गेलात आणि नदीच्या या साईड गेलात काय मालवण तालुक्यात जातात. गाडी हवेत लावची लागतले, वरती गाडी जाण्यासारखं रोड नाही. थोडंफार बघितलं ना हे बघा असं ना ह्यो व्ही तयार झालो आणि थोडं इंडियाचो मॅप असल्यासारखं ना भारताचो आपल्या ही ना शिल्प असत म्हणजे कोरलेली शिल्प, पण त्याच्यात मजा नाही. आता हे नक्की अंदाज लावू शकणार नाही काय असं. सागर तडे आराडता हडे या हडे शिल्प असत मला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे बाबल्याचे गजाली. तर आज मी इला एका नवीन ठिकाणी फिराक चाललो असो. आम्ही एक नवीन जागा एक्सप्लोर करूच्यासाठी. तर आज आमका नवनीत घेऊन जातलो हा नवीन जागा एक्सप्लोर करूच्यासाठी. चला तर मग तिकडे जाऊया आणि बघूया नवीन काहीतरी गोष्टी पुरातन काळातले म्हणजे आधी मानवाच्या काळातले ते गोष्टी असत ते आता आपल्याला बुक जाऊच्यात. चला मग लवकरात लवकर साहेब पोचाया आणि बघूया. तर आता आम्ही चाललो इकडे असं सागर, त्याच्यानंतर असं नवनीत आणि मागे सूरज. आम्ही आता 4 जण चाललो फिराच्यासाठी. चला जाऊया आणि तिकडे भेटाया. तर आता आम्ही चाललो ना त्या गावात आता एंट्रन्स दिलेलो. कुडोपी गावात आम्ही आता चाललो फिराच्यासाठी. वरती बोर्ड दिसत असतात, लिहिलेला व्यवस्थित नाही पण त्याच्यावर बोर्डावर दिसतात जरा थांबून जर बघितलात तर. आता आपण चाललो कुडोपीमध्ये. चला मग जाऊया लवकरात लवकर ते पोचाया. आम्ही गावात चाललो. आजूबाजू बघा मस्त ना घनदाट जंगल असं आणि रोडवरती बऱ्यापैकी सावली आहे आणि त्या सावलीतून आता आम्ही चाललो. एक म्हणजे फिलिंग जी असा ना ती एक काहीतरी वेगळीच फिलिंग असा. थोडासा ऊन, पक्ष्यांचे आवाज कानावरती येतात आणि त्यातून आम्ही शांत असं वातावरणातून या चाललो. कोणाचाच कसला आवाज नाही. पक्ष्यांचे फक्त जे आवाज किलबिल ऐका घेतात तेवढीच, बाकी कसलेच आवाज इकडे येणार नाहीत. आजूबाजू घराही नाहीत त्याच्यामुळे जास्त आरडाओरड नाही. आणि खरंच मन प्रसन्न करून टाकलंय ना ज्या ह्या गावात येता एंटर झालो त्यांनी. रस्तो जर म्हटलात ना तर असा बऱ्यापैकी असा मध्ये मध्ये काहीतरी ना खराब रस्ता, नाहीतर ओव्हरऑल जर बघू गेलात तर चांगला रस्ता. येऊच्यासाठी काही प्रॉब्लेम होऊचे नाहीत. आणि बघा पाठीमागे बघा कसलं रोड दिसता जबरदस्त एकदम. फिलिंगच काहीतरी आता जरा ना वेगळी येऊ लागली आहे. आणि पूर्ण आता आपल्याला जाऊचं असं ना आता कड्यावरती जाऊचा उघडो भाग असा पूर्ण तिकडे जाऊचा. हा इकडे बघा व्ह्यू. तर ही असा मराठी शाळा बघा मस्त की झाडा लायल्यानी आंबो बघा बरो बहरलो. हा जे पोरांका तोरा खाऊची सोय झालेली आहे. आमका इकत घेऊची लागत, यांका काय शाळेतलीच तोरा खाल्ली तरी चालते. आणि निसर्गाच्या सानिध्यात या शाळा असा. इकडे बघा इकडे पूर्ण झाडा असत जंगल आणि त्याच्यामध्येच फक्त ही शाळा बांधलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात. जे पोरांचा नशीब बघा किती चांगला असत. तर यांची जी आता शाळा असते ना म्हणजे पोरांच्या मनावरती एक वेगळे परिणाम होतात. असे शाळा असले काय निसर्गाच्या सानिध्यात असले का. निसर्गाची ओढ जी असते ना ती लहानपणापासूनच लागते. नाहीतर आम्ही जाऊन रवतलो सिमेंटच्या बिल्डिंग घेतली त्याच्यात मग मजा येणार नाही ना. ही अशी ओढ लागली तर आमची संस्कृती जपली जातली आणि कोकण जिवंत राहतला. तर सिमेंटचा जंगल होता नाही आपल्या जंगलचा होया तर लाकडांचा जंगल होया, झाडांचा जंगल होया, सिमेंटचा जंगल नको. त्याची शिकवण ह्या शाळेतनी अशा शाळेतनी दिली जातात जे प्राथमिक शाळा असतात ना त्याच्यात. आणि तुमच्या इंग्लिश शाळेंपेक्षा आमचे मराठी शाळे असतात ना त्यांचा शिक्षण एक नंबर असतात.
जिकडे तिकडे डोंगर दिसतात आणि डोंगरांच्या मध्ये माडांची झाडा दिसतात. कोकणात इलात आणि माड दिसाक नाही असं कधी होतात नाही. खयच्या गावात गेलात तरी तुमका माड दिसतलेच ते कोकणात दिल्यानंतर. इकडे बघा हे काजी मोहरलेत बरे. थंडी जरा 2-4 दिवस बरी पडलेली, एका लागून काजी व्यवस्थित मोहरले. आणि मोहराचा वास जो येता ना मनाक प्रसन्न करता. खायचं अत्तराची गरज नाही आहे. अत्तरापेक्षा जबरदस्त वास येता ना तो मोहर, काजीच्या मोहराचो आणि आंब्याच्या मोहराचो. आणि दोघांचा वास जो मिक्स होऊन जो वास मिळता ना खायच्या अत्तरात त्याची जोड नाही. समजला, एकदम नॅचरल तो वास असा. याच्यात काही आर्टिफिशियल मिक्स नाही. तर या इकडे असं वास घेऊसाठी या खुल्या आसमानात फिरण्यासाठी. आता आम्ही जर चाललो ना तो आता मालवण तालुको आणि ह्या हयसर ना नदी आहे. नदीच्या पलीकडे देवगड तालुका चालू होता. म्हणजे नदी क्रॉस केलात काय देवगड तालुक्यात गेलात आणि नदीच्या ह्या साईड गेलात काय मालवण तालुक्यात जातात. अशा रोडने आता आम्ही कडेकडे ना चाललेलो असतो. ज्या सीमेवरतूनच चाललेलो असतो तालुक्यांच्या. तर आता आम्ही ना ज्या ठिकाणावरून आमका चलत जाऊ आहे, म्हणजे जोपर्यंत गाडी येतात ना इकडेपर्यंत येऊ. आता इकडनं आमका चलत जाऊ आहे. ह्यो गावातून येणार रोड आणि हे बघा थंयसर आम्ही आता गाडी लायले आणि ह्या रोडने आमका आता वरती चलत जाऊचं असा. गाडी हयत लावची लागतले. वरती गाडी जाण्यासारखं रोड नाही हा. दिसता व्यवस्थित साफ केलेली वाट, पण गाडी जाऊचे नाही. आता मेन तो चढाव आम्ही काढलो आणि चढापर्यंत बरोच दम लागलो आणि पोचलो पठारावरती. बरी जाता आता जरा प्लेन जागा आणि ह्यो पूर्ण ना चिराचो दगड हा. जांब दगड जो म्हणतात ना तो असा आहे सगळं. तर आता नवनीत बोललो की अजून आमका 1 ते 1.5 किलोमीटर चढाचा, जो आम्ही चढा निलू 1-अर्धो किलोमीटरचो तो सोडून आता आमका प्लेन रस्त्यान 1-1.5 किलोमीटर आमका चलत जाऊचं. आणि उन्हय बराच लागता हा. आणि तर चला बघा आता जरा दमाक झाला, कारण कसं चढा निलू ना त्याच्यामुळे जास्त दमाक झाला. बाकी आता ह्यो प्लेन रस्तो याच्यावर काही जास्त दमाक होता नाही. तर चला पोचाया लवकरात लवकर आणि मग तिकडचा व्ह्यू तुमका दाखवायचोय. इकडनं जो मागे बघू व्ह्यू दिसता ना तिकड साईडचे डोंगर पूर्ण एक नंबर असत, मनात भरून घेण्यासारखे. कॅमेरा एवढे क्लिअर दिसायचे नाही, पण इकडे जेव्हा तुम्ही येतालात ना तेव्हा तुमका ते व्यवस्थित बघू गावतील. डोळ्यांनी बघितलं ना काय मन नक्कीच प्रसन्न होत त्याला. एवढं सुंदर वातावरण असा. तर फिराग या इकडे असं. आता आम्ही फिराग ना असं तुम्ही या फिरा. पावसाच्या जर टायमा घेत किंवा दिवाळी नंतरच्या टायमा गेला ना त्याच्यानंतर इकडे ह्या गावातच बऱ्यापैकी दिसतला. आणि उंची काय बऱ्यापैकी असतं, म्हणजे एक कंबरभर तरी ना या गावात असतं. पण आता सुकान इकडे ढोरा चारान वगैरे ना तर पडला गेला गावात आणि हे काचाळ आता दिसाक लागलेली आहेत. तर आता आपल्या जाऊचा ह्यो जो उंच डोंगर दिसता हा समोरचो ही जी लाईन दिसता हय आपल्याक जाऊचा आणि थंय असत ती कातळ शिल्पा. ना मेन स्पॉट पासून थोड्या अंतरावरती असू आणि इकडे बघा पाणी असा खडकात नाही या अजूनही पाणी असा. पावसाचं पाणी किंवा हे बघा झऱ्याचा झिरपा निघलेला पाणी बऱ्यापैकी खोल तर दिसता हा. खाली तळ काय एवढं दिसणार नाही पण बऱ्यापैकी खोल तर दिसता ही जागा. थोडंफार बघितलं ना हे बघा असं ना ह्यो व्ही तयार झालो आणि थोडं इंडियाचो मॅप असल्यासारखं ना भारताचो आपल्या तसं झालेलं. म्हणजे खालची बाजू वरची बाजू सोडून दिया एवढी क्लिअर नाही, पण ही जी असा ती व्यवस्थित तशीच दिसता बघा. आता ना एक पाऊण तास पकडा, पाऊण तास ते 1 तास आमका चलाचो लागलो. पूर्ण घाट आहे तो मधली जी घाट दाखवलेला रस्तो तो चढती, त्याच्यानंतर सपाट माळ रान आणि आता मी त्या जागेवरती पोचलो. आणि ही जागा आमका लगेच भेटली म्हणजे काय माहिती आहे, आमच्याकडे हयसर ना जे असं नवनीत आणि सूरज हे आधी येऊन गेलेले होते. त्यांच्यानी हा आधी एक्सप्लोर केलेला होता, त्यामुळे आमका येऊक जास्त वेळ लागाक नाही, कारण त्यांना वाट माहिती होती. लगेच आमका त्यांच्यानी स्पॉटला घेऊन येले. तुम्ही जर डायरेक्टली येशात ना तर तुमका हयसर शोधणं खूप कठीण पडतं, कारण गावात तुम्ही बघितलात
किती गावात असा नक्की खयच्या स्पॉटला जाऊ आहे काही इकडे समजणार नाही. माका जर मी जरी इल्लेलो एकटो तरी माका समजला नसता, पण हे अनुभवी हयसर होते ज्यांच्याने ऑलरेडी एक्सप्लोर केलेला होता त्याच्यामुळे आमका समजला. तुमकाही जर फिराक येऊचं असत ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना आम्ही नंबर दिलेले असत आणि स्क्रीनवरती फ्लॅश होत असतले, ते तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि फिराक या आमच्यासोबत. आम्ही तुमका इकडे डायरेक्टली घेऊन येऊ, व्यवस्थित सगळी सोय केली जातील तुमका आणण्यासाठी गाडी, त्याच्यानंतर इकडे फिरवून इकडची ही सगळी माहिती ना प्रॉपर दिली जातली. तर ही बघा ही ना शिल्प असत म्हणजे कोरलेली शिल्प. ह्या जो गोल दिसता ना ह्यो एक चेहऱ्याचो आकार हा. ह्यो जो असा ना ह्यो सो हाताचो आकार हा. ही आता काय खूप जुनी शिल्प असत, त्याच्यामुळे असं यांची हालत झालेली आहे. म्हणजे ते आता काय म्हणतात ना जीर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे ना बराच पाऊस वगैरे पडान किंवा यांची जपणूक व्यवस्थित केली न गेल्यामुळे ते आता अस्पष्ट झालेली आहेत. चला तुमका एक दाखवतोय व्यवस्थित स्पष्ट असलेलं चित्र आहे असा, काय तुमका मी दाखवतोय. हे बघा ह्या पूर्ण असा ना गवत हा, ह्याच्यात शोधणं कठीण हा की खय नक्की ती शिल्प असत असा होऊन जातं. तर इकडे ह्यांच्यानी ना ऑलरेडी साफ केलेली शिल्प असत, त्याच्यामुळे ह्या व्यवस्थित दिसून येतं. ह्या बघा ह्या एक मस्तपैकी असं शिल्प आहे. ह्या इकडे ना ह्या एक मेन शिल्प चांगला दिसतो, त्याच्या बाजूकच ना ही शिल्प कोरलेला असं आणि ह्यो माशाचो आकार आहे. हे बघा ह्यो असं एक मासो हा आणि ता कदाचित पापलेटचो आकार हा. बघा व्यवस्थित ना पापलेटचो आकार असा ह्यो. इकडे येऊन ह्या तुम्ही बघतालात ना तेव्हा तुमका समजतला, कॅमेरा आता व्यवस्थित दिसणार नाही, तुमका असं वाटत असतं की काहीतरी रेषा बिषा असत. इकडे बघा एक ह्या काढलेला इकडे एक सिम्बॉल टाईप काढलेलो असा ह्यो. हे बघा ह्या एक ना त्रिशूळ हा हय सर. हय मध्ये असं चेहरो असल्यासारखं वाटतं आणि बाकीचे गोष्टी असत. एवढे काय सिम्बॉलिक आता गोष्टी समजणार नाही, कारण की या पुरातन काळातल्या नवीन नाही, त्याच्यामुळे नक्की काय काय सिम्बॉल ते समजणार नाही. पण या इकडे असं नॉर्मली त्रिशूळ समजता, म्हणजे इकडे देवाचं चित्र वगैरे काढलं असत त्या टाइमात, असं हे गृहीत धरू शकतो. ह्या एक असं की पायाचं कोणतं तरी ठसं असतं ना त्या टाईप मध्ये असं बघा. म्हणजे असा जर बघितलात आता कसं झालं माझी सावली पडाक लागली आहे, तर ह्या असं जर बघशात ना तर हे बघा हे असे ना कशा तरी प्राण्याचे म्हणजे जनावरांचे पायाचे ठसे जे असतात ना खूर असल्यासारखे, तर असं तो खूर असल्यासारखं ह्यो दिसता आकार. ह्यो एक ना माणसासारखा आकार हा. ह्यो जो असा ना हे चेहरो, ह्यो हात, इकडे हात, हे त्याचे 2 पाय, असं ह्यो चित्र काढलेला. इकडे ना एक लहान मूल पायाक धरून असा उभा, असं एक चित्र इकडे तयार होता. तर तुम्ही इकडे इल्यानंतर ना ह्याची डिटेल्स मध्ये तुमका माहिती ना इकडे दिली जातली आणि ती हयसर येऊन ऐकणे, ती माहिती घेणे, याचा एक्सपिरियन्स ना जरा वेगळं जा. आणि ती इल्यानंतर ना तुम्ही तर फील करताला, तिकडे बघून जेव्हा त्याची माहिती घेतलात ना तेव्हा फिलिंग वेगळा असताला. आणि त्याची माहिती आम्ही तुमका जेव्हा सांगतलो, मी म्हणा किंवा बरेच जण आमची टीम असतात, तर ते जेव्हा येऊन तुमका इकडे माहिती सांगतले ना तेव्हा ती माहिती घेणं हे वेगळ्या प्रकारचं असताला. मी ऑनलाईन जरी जाऊन बघशात, गुगलमध्ये जरी चेक मारशात तरी माहिती भेटतली, पण त्याच्यात मजा नाही. स्वतःच्या डोळ्यांनी जा बघतलात आणि स्वतःच्या मोबाईलात जेव्हा फोटो काढतलात ती मजा वेगळी आहे. त्याच्यासाठी नक्की या इकडे आणि ह्या कातळ शिल्पांका भेट द्या, तरच यांची ना जपणूक होतली. जेव्हा 4 लोक येतली इकडे बघतली, वावर जेव्हा वाढतलो तेव्हा ह्या गोष्टींची जपणूक केली जातली. आता कसं झालेला की कोणाची किंमत कायच नाही, त्यामुळे कोण येणच नाही बघूच्यासाठी आणि ही जपणूक व्यवस्थित होणार नाही. जेव्हा तुम्ही येतलात 4 लोकांना अजून घेऊन येतलात, 4 लोकांना सांगतलात, तेव्हा याची व्यवस्थित जपणूक केली जातली आणि ही शिल्पा जी असत ते येणाऱ्या पिढींका आपण दाखवू शकतो की आमचे जे पूर्वज म्हणा काय हरकत नाही, जो कोणी आधीचे आदिमानव होते त्यांच्यानी किती डोका चलवून हे अशा गोष्टी केलेल्या असत. ह्या तुमका सांगाक भेटला पुढच्या पिढीक. ह्या एक कोरलेलं ना चित्र बघा, हे पाय असत, या त्याचं तोंड प्राण्याचा, पूर्ण शरीर आणि हे मागचे पाय असत. आता हे नक्की अंदाज लावू शकणार नाही काय असं, कारण की पुढचे पाय जर बघितले ना तर जरा लहान असत आणि पाठचे पाय जरा मोठे कोरलेले असत. तर असं वाटतं की हे कांगारू टाईप असं तो दिसतं, किंवा एका तुम्ही रेडोय म्हणू शकतात किंवा गाय वगैरे बघितलेला जो प्राणी असत त्या व्यक्ती तो ह्यो असा.
थंयसर ना हे बघा हे खड्डे असत 2 आणि माती अजूनही ना बऱ्यापैकी ओली आहे. इकडची जरा सुकली आहे पण ही माती आहे बघा हिरवा ना शेवळ कसं अजूनही याच्यावर दिसता. आणि जर ही खणली तर कदाचित याच्यावर पाणी मिळा शकतं. खोल जर खणला ना परत ही माती सगळं गाळ काढलं तर इकडे पाणी लागण्याचे चान्सेस आहेत, कारण की एवढा ऊन पडता ना तरी सुद्धा माती अजूनही ओली आहे. तर आता अजून जी असत ना शिल्पा तर सागर तडे आराडता हडे शिल्पा असत म्हणा. तर आता चला थंय जाऊया आणि थंयची शिल्पा बघूया. इकडे ह्या ना सावली नाही ना व्यवस्थित दिसणार नाही आणि ऊनही असा कॅमेऱ्यातनं तेवढा क्लिअर दिसणार नाही. इकडे ना वाघाचं शिल्प कोरलेला हे असा ना हे सर पाय असत, ह्या इकडे तोंड आणि इकडे त्याची शेपूट असं ना वाघ कोरलेलो आहे इकडे. आणि आमच्या माहितीप्रमाणे म्हणजे आमका आतापर्यंत जेवढी माहिती समजली ना तर कोकणात जास्त वाघ नाही होते ह्या पट्ट्यात, आमच्या खालच्या पट्ट्यात कोकणातल्या. पण ह्यो जो आता इकडे वाघ कोरलेलो असता ह्यो खूप आधीपासून कोरलेलो म्हणजे तेव्हा जे कोण माणसं इकडे रवा होती ना आधी मानव जे कोण त्यांची बुद्धी किती तल्लक होती ती बघा. त्यांनी काहीतरी वरच्या पट्ट्यात वाघ वगैरे बघितले असतले, म्हणजे केरळ किंवा त्या कर्नाटक बाउंड्रीच्या लाईनी तिकडे त्यांच्यानी वाघ वगैरे बघितले असतले आणि तिकडनं रिटर्न येऊन त्यांच्यानी इकडे ह्या कोरलेला असा. हे बघा ना इकडे ना असं काहीतरी कोरलेला पण ह्याच्यात ना सगळी माती आहे. जेव्हा ही माती अशी काढली जातली ना तेव्हा ह्या व्यवस्थित आपल्या दिसतला. ह्याची जपणूक करणं गरजेचं. पावसात पाणी पडतं सगळी झीज होता आणि त्याच्यामध्ये ही माती तयार होता. अशी जर जेव्हा साफ केली ना तर तो आकार ह्याच्यावर दिसून येतं की असं एक खांब कसं ह्यो काढलेलं. तसे बघा इकडे असे कोरलेले असतात हे खांबे बघा. इकडे ह्या नवनीतने क्लिअर केला हा. कसं तरी हे सिम्बॉल काढलेले आहेत ते आता एवढे काय लक्षात येणार नाही, कारण की जुन्या काळातले असल्यामुळे आमका काय तेवढा समजायचं नाही नक्की ह्यो काय सिम्बॉल हा. इकडे कसं ना चौकोन टाईप केलेलो हा, बॉक्स कसो काढलेलो हा, त्याच्या बाजूक ह्यो असो यू कसो हा, इकडे ह्यो जे टाईप काहीतरी केलेला असा. ह्यो इकडे बघा गोल ना हे खणलेलं जी ही इकडे जी दिसतात ना कोरलेली शिल्पा त्याच्यातच काहीतरी ह्या जॉईंट असा. नक्की आता तर समजणार नाही, कारण की आम्ही आता बघतो वर छोट्या छोट्या पार्टमध्ये जेव्हा एकत्र करून बघितलं जातं तेव्हा काहीतरी तो सिम्बॉल होतो. आणि याच्यात बघा ही ना पूर्ण अशी माती साचलेली आहे ही, आणि खालती पूर्ण ह्यो दगड असा. ही अशी माती जर काढून तुम्ही टाकलात बाजूक ना तर खालती तुमका चिऱ्याचाच ह्या दिसतला दगड. आणि शेप मात्र बघा परफेक्ट गोल. आम्ही कर्कटक घेऊनही तेव्हा शाळेत असताना एवढं आमचं व्यवस्थित गोल येईना, तर ह्यो विदाऊट कर्कटक त्यांच्यानी कसं काढल्याने असतलो देव जाणो. इकडे ना केलेला असा आकार, पण तो ना नक्की समजा येणार नाही की काय असं. आता ह्या सगळ्या जोडल्याशिवाय समजायचा नाही, ह्या असं ना साफ केल्याशिवाय काही एक दिसायचा नाही. ह्यो असो एक असो स्टेप हा, आणि ह्यो तसोच ह्या साईडीन असा. आणि इकडे ह्या पठारावर ना बऱ्याच ठिकाणी जसे शेप दिसतात ह्या गवतातनी सुद्धा असत हे असे काढलेले शेप. म्हणजे एक काहीतरी जॉईंट आकृती असतली, काहीतरी जॉईंट काहीतरी असतला. इकडे ह्यो गोल दिसता हा आणि तिकडे तसाच काहीतरी असण्याचे चान्सेस असत. हो ह्या जो इकडे एक चित्र आहे ना ह्या माणसाचं चित्र आहे. व्यवस्थित या क्लिअरली दिसतं. हे 2 पाय, हे हात, इकडे त्याचा तोंड, ज्याची अशी फ्रेम केलेली आहे. नक्की आता अंदाज लावू शकलो नाही इकडे नक्की काय केलेला होता, किंवा म्हणजे कोणाचा तरी मृत्यू झाल्यानंतर ह्या इकडे त्याच्या आठवणीत चित्र काढलेलं असा की नवीन कोणतरी जन्मला त्याच्या आठवणीत चित्र काढलेला किंवा काय ह्या इकडे लक्षात येणार नाही. ही पण तशीच ना ह्या असा इकडे जर दिसतं ना ह्या तोंड असा, इकडे असे हात दिसतात आणि हे असे ना पाय काढलेले दिसतात. ह्या कशासाठी खड्डे मारलेले आहेत ते काय कळण्यासारखे नाहीत, पण ह्या माणसाचं चित्र असल्यासारखं दिसतं. असे बरेचसे इकडे ना तुमका ह्या बुक गावतल्या बघा. ह्या एक राऊंड एक चाक असल्यासारखा ह्या दिसतं. मध्ये परत एक राऊंड असा आणि हो पूर्ण एक मोठं राऊंड असा. याच्यावर बऱ्याच जणांनी अभ्यासही केलेलो असा. बघा ह्या नक्की काय असं समजणार नाही. कोरलेला बघा कसा पूर्ण असा गोल करून ना बाजूक बघा पूर्ण शिल्प. हे तुम्ही जर म्हणत असतात की अरे हे असाच बनलेला असा आपणच, तर असा पॉसिबल होऊचा नाही, कारण की एवढा ह्या ना व्यवस्थित कडा कोरलेली असा. त्याच्यात हे मध्ये दगड 2 ठेवलेले आहेत आणि तसा कोरून ह्या असा पूर्ण जॉईंट असा एक बेड टाईप त्यांच्यानी तयार केलेला असा. तर इकडे ना हत्तीचं चित्र काढलेलं असा. ह्या जो असा ना हत्तीचा चित्र
इकडे बघा ही शेपुडा, हे पाय असत आणि तिकडे एक ना मोठी माणसाची आकृती काढलेली आहे. तसंच इकडे तसंच कोरलेला असा मोठी आकृती एक कोरलेली आहे अशी लांब लचक अशी. आणि हा बघा ह्यो एक जो सिम्बॉल आहे ना गोल गोल वालो असा ना गोल 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 करून मध्ये संपलेला एक चकली टाईप जो सिम्बॉल आहे सर त्यांच्यानी तयार केलेला. इकडे बघा तशीच ना बरेचशे गोष्टी ना कोरलेल्या आहेत. ह्यो एक तुमका हैसर दिसत असतो प्राणी. नक्की काय ह्यो वाघ नाही कारण की तोंड बारीक दाखवलेला, बाकीचा अंग जो त्याचा आता मोठा आणि शेपटी दाखवलेली आहे आणि अंग वगैरे दाखवलेला व्यवस्थित. अशी इकडे ना बरीचशी शिल्पा कोरलेली आहेत. तुम्ही इकडे या भेट द्या तर तुमका समजतला. ह्या जो असा ना शिल्प ह्या बघा ह्या इकडनं असं चालू झालेला हे तुमका बॉक्स बॉक्स दिसतात. त्याच्यानंतर ह्या बघा ह्या असा इकडे ना शिल्प तयार झालेला पूर्ण म्हणजे इजिप्त मधला जा एक मम्मी टाईप जो एक आकृती ना असल्यासारखी दिसतात. ती मम्मी कसं ते ह्या केलेला असतं पूर्ण पॅक करून जी सिम्बॉल काढतात पेटीवर तसं तो दिसता. हा गावातल्या लोकांनी ना सावलीसाठी इकडे बघा ही अशी खूप कशी तयार केलेली आहे. आता हे आमचे दमलेले गावकरी आहे सर जरा बसले आराम करतात सावलीत, त्यांच्यानी अशी ही सोय करून ठेवलेली आहे. जर तुमका कॅम्पिंग वगैरे करूच असत ना इकडे तरी अरेंजमेंट सगळी केली जाते. इकडे टेंट बांधून इकडे जेवणाची सोय, इकडे पाण्याची सोय. इकडे तुमका पाणी वगैरे पिऊ काही एक भेटत नाही, सगळा जा असं खालसून घेऊन येऊ आहे. ती सोय सगळी इकडे आमच्या थ्रू तुमका करून दिली जातली. जर तुमका इकडे येऊचा कॅम्पिंग करूचा तर टेंट म्हणा किंवा जेवण म्हणा सगळ्या गोष्टी तुमका आम्ही अवेलेबल इकडे करून दिली जातलो. तर आता आम्ही इलू परत खाली ज्या ठिकाणावरून सुरुवात केली ना त्याच ठिकाणावरती इलू सगळा फिरलो. आणि तर तुमका ही व्हिडिओ कशी वाटली ना ते आमका नक्की सांगा. खाली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन ना कमेंट्स करा आणि आमचे नंबरही दिलेले आहेत. तुमका जर इकडे फिरा घ्यायचं असत तर आमका कॉन्टॅक्ट करा. आमच्या इंस्टाग्रामवरती फॉलो करा किंवा इंस्टावर मेसेज करा, FB वर मेसेज करा. खाली नंबर दिले ते का व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकतात. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals.